नमस्कार. आज आपण मकर संक्रांती स्पेशल भोगीसाठी लागणारी स्पेशल मिक्स भाजीची रेसिपी बघणार आहोत. स्पेशल असा काळा मसाला तयार करून झणझणीत रशेदार अशी अप्रतिम चवीची मिक्स भाजीची रेसिपी बघणार आहोत. तर सर्वात पहिलं निर्मला रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आणि रेसिपीला आता आपण सुरुवात करूया. तर यासाठी आपण सर्व मिक्स भाज्या निवडून घेतलेल्या आहे. शेंगदाणे, बटाटे, वांगे, गाजर, पावटा, हरभरा, वाटाणा आणि वालाच्या शेंगा सगळ्या स्वच्छ निवडून धुवून घ्यायच्यात आपल्याला. तर शेंगदाणे पहिले आपण गरम पाण्यात अर्धा तास आधीच भिजवून घेतलेले आहे आणि सर्व भाज्या आता एकत्र करून 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला आधी. हे बघा, तर इथे सर्व भाज्या मी आता चांगल्या धुवून घेते आणि आवडीनुसार ज्या भाज्या तुम्हाला अवेलेबल असतील त्या तुम्ही घेऊ शकता. यात चाकवतची भाजीही तुम्ही घालून भाजी बनवून घेऊ शकता. आता इथे सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात. आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल चांगलं गरम झालं की धुवून घेतलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि तेलामध्ये चांगल्या 1 ते 2 मिनिट परतून घ्यायच्या. तेलामध्ये अशा परतून घेतल्या की भाज्या पटकन मऊ अशा शिजल्या जातात. आणि 2 मिनटानंतर मीठ घालून घ्यायचं आहे. थोडंसंच घातलं आहे, अर्धा चमचा. मिठामध्ये आपल्याला ह्या भाज्या चांगल्या 80% शिजून घ्यायच्या आहे वाफेवरच. हे बघा, मीठ घातल्यामुळे या भाजीला पाणी पण सुटलं जातं, वरून पाणी घालायची गरज नाही. आता गॅस कमी करून घ्यायचा आहे. चांगलं असं मीठ एकत्र झालं की झाकण ठेवून गॅस कमी ठेवून 2 मिनटं असं वाफवून घेतली भाजी की पुन्हा खालीवर करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता या भाजीला मिठामुळे भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. मिठामध्येच ही भाजी चांगली शिजली जाते. पुन्हा झाकण ठेवायचं, गॅस कमीच ठेवलेला आहे आणि 2 ते 3 मिनटं चांगली भाजी वाफवून घ्यायची. तोपर्यंत मसाला आपण बनवून घेऊया. तर इथे मी खोबरं थोडंसं सुकं खोबरं असं भाजून घेतलं आहे आणि 1 मोठा चमचा सफेद तीळ, तेही चांगले आपल्याला तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे. आणि आता इथे कांदा मी भाजून घेतलेला आहे आधीच गॅसवर. असा कांदा थोडासा ठेचून आणि असाच गॅसवर भाजून घेतलेला आहे. 10 ते 12 लसूण पाकळी, 2 छोटेसे कांदे आणि थोडीशी कोथिंबीर, हे सर्व एकत्र घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला चांगला मसाला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा मऊ झाला की 1 चमचा तेल घालून तेलामध्ये आपल्याला हा मसाला एकदम खमंग असा भाजून घ्यायचा आहे. खूप छान असा मसाला बनला जातो. तर हे बघा, आता इथे मी तेल घालून घेते आणि तेलात चांगलं 1 ते 2 मिनटं मसाला परतून घेते. आणि आता इथे आपला हा मसाला पूर्णपणे चांगला तेलामध्ये परतून झालेला आहे. तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा वगैरे रंग बदललेला आहे. आणि आता मसाला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे. तर आता इथे मसाला पण आपला तयार झालेला आहे आणि भाज्याही बघूया आपण. आता एका साईडला चांगल्या अशा वाफायला ठेवल्या होत्या. तर हे बघा, मस्त भाज्या आपल्या 80% चांगल्या शिजून झालेल्या आहे, वाफून झाल्यात. आणि तुम्ही बघू शकता अजूनही भरपूर असं ओलसर आहे. मसालाही पूर्ण आपला रेडी झाला आहे आणि तोपर्यंत भाज्याही चांगल्या वाफून झालेल्या आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा, वालाच्या शेंगा, हरभरा असा चांगला 80% आपला शिजलेला आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये ह्या भाज्या काढून घेते. ह्याच कढईमध्ये मी फोडणी देणार आहे, त्यामुळे भाज्या एका साईडला काढून घेते आणि आता मसाला परतून घेते. तर 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की कांदा लसूण मसाला 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला आणि लाल तिखट मसाला घेतला आहे, अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा हळद पावडर घेतलेला आहे. तर इथे मसाले फक्त 1 मिनिटभर तेलामध्ये मी परतून घेतलेत आणि वाटून घेतलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा. जो कांदा वगैरे आपण भाजून घेतला आहे तो पाणी घालून एकदम बारीक असा वाटून घेतलेला आहे. आणि हा मसाला आता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. मसाल्याला असं तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत, म्हणजे खूप छान असा रस्सा चवीला लागला जातो. तर इथे बघू शकता मसाला आपला छान असा तेलामध्ये परतून झालेला आहे. आणि आता वाफवून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या. खूप झटपट
सोप्या पद्धतीने अतिशय चवदार अशी ही मिक्स भाजी लागली जाते. नक्की ट्राय करा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढा मसाला राहिला होता त्यात थोडंसं गरम पाणी घालून यामध्ये घालून घेतलं आहे. आता घट्ट पातळ या आवडीनुसार तुम्ही पाणी ॲड करून घेऊ शकता. तर थोडं मी पातळच करणार आहे, रश्शेदार अशी भाताबरोबर बाजरीच्या भाकरीसाठी. तर थोडं आणखी पाणी घातलं आहे आणि आता चवीनुसार पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आहे. आधी मीठ घातलेलं आहे, त्या अंदाजाने थोडंसं पुन्हा मीठ घालून घेतलं आहे. थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घातली आणि आता एकत्र करायचं आहे. पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं फक्त शिजवून घ्यायचं, गॅस कमी करून. मस्त अशी ही भाजी आपली तयार होते. आणि आता मी झाकण ठेवते. ऑलरेडी आपल्या भाज्या बऱ्याचशा शिजलेल्या आहे. आता जास्त वेळ लागला जात नाही. तरीही 4 ते 5 मिनटं जरी आपण बारीक गॅसवर भाज्या शिजवून घेतल्या तरी मस्त अशा मऊ शिजल्या जातात. आता इथे मी बरोबर 5 मिनटं ह्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहे बारीक गॅसवर. झाकण काढलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त आपला हा रस्सा तयार झालेला आहे आणि भाज्याही खूप छान अशा शिजलेल्या आहे. चला तर झणझणीत अप्रतिम चवीची आपली मिक्स भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओ बघा आणि या पद्धतीने ही मिक्स भाजी बनवून खाऊनही बघा. खूप मस्त अशी झालेली आहे. चला सर्व करूया. आता याबरोबर मस्त गरम बाजरीची भाकरी, तीळ लावून केलेली, वाफाळलेला गरमागरम भात, छान अशी भाजी तयार आहे. धन्यवाद माझी ही पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल. आणि तुम्हाला दाखवतेही एकदम मऊ अशा ह्या भाज्या शिजलेल्या आहे.